ही वेळ यायलाच नको होती. तो आता जी वेळ नाही यायला पाहिजे ती आली. हे दुर्दैव आहे राज्याचं. हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे. त्यातले त्यात तर गावाला आज न्याय मागायला लागतो आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे एवढं सांगताय. पहिल्या दिवसापासून जर बघितलं आत्तापर्यंत हा तेच आरोपी अटक झाले. एक्स्ट्रा काय आणखीन कुणी नाही आहे पुऱ्या राज्याला दिसतंय. पण नावं सांगितले जाते, पुरावे पण दिले जाते, अनेक यांच्यावरती ऑब्जेक्शन पण सुरू आहे. त्याच्यानंतर ते प्रक्रिया कशी राबत नाही हे कळत नाही. काय आता त्यांचेच लोक आहेत, बघत काय काय होत आहे. कुटुंबावरती आलेली वाईट पात्र अत्यंत दुर्दैवी आहे. ते कोणावर नाही यायला पाहिजे. तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता. तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाही आहे, अशा कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण काय वाटतं की तरी सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आज ही वेळ आली. गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागे जे 6 आरोपी करा म्हणून सांगितलं, 100-150 नावं आहेत टोटल सगळे मिळून. म्हणजे खंडणीत मदत करणारे, खुनात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नाव होतं. आतापर्यंत 6 आरोपी झाले असतात. प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आतापर्यंतचे आरोपी अटक झाले, आतापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागले, हे तर गावकरी आणि समाजात लढून केलेले. सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं? हे लय शोधाचा विषय झालेला सध्या. हे साधा विषय नाही. जनमताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद, हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली. जनमताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण. 3 महिन्यात न्याय नाही आणखी. बरं, आता सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसतात. जनरेट्यामुळे आतापर्यंत यश मिळालेलं आहे. मात्र ज्या काही मागण्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गंभीर मागण्या आहेत. त्यामुळे अजूनही या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का की हे सगळं होत नाही तातडीने? दबावाची गरजच नाही ना. इतकं ही क्रूर हत्या झालेली आहे तर दबावाची काही गरज नाही सरकार. तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही. धरलाय कोणचा आत्तापर्यंत? एखादं नाव तरी सांगा आम्हाला. हे 9 ही तुम्ही धरलेले नाही. हे स्वतःहून आलेले, तुम्ही आरोपी केलेले नाही. आणि हे जनतेनं आंदोलन केलेलं आहे आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं हे. त्यामुळे हे आत्तापर्यंत अटक झालेली. ज्यांचे आत्तापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत, सांगणारे तुम्हाला सगळ्याला माहिती. पुरावे दिलेले म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नाव सांगणारे तुम्हाला माहिती. त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, ही नावं पुरावे सांगणारे, पुरावेसह सांगणारे ते नावं कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती. घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कुंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नावं हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. आणि परळीमध्ये जेवढे खुनं झाले हे खुनं कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं, पण तिथं रोहित म्हणून कोण बोंबलत होतं हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. तरी एकही 6 आरोपी आत्तापर्यंत 3 महिन्यात होत नाही. मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचंय काय? आता ह्यो शोधाचा विषय झालेला. आरोपी शोधाचा विषय लांब राहिला. ह्यो शोधाचा विषय झाला. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तुम्ही, सरकार तुम्ही.
एक आरोपी होत नाही आणखी तरी कुटुंबाला बसायची वेळ येते. परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता, म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते. तेवढा एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायची. पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंत? त्याचा साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले. एकदम किरकोळातला किरकोळ विषय. मागणी करणारे तुम्हीच, द्या मानणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडं मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच, आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच. मग दुसरा काय? पाटील रोज पुरावा आहे नेमका. आपण जे म्हणताय तुम्ही आहात आरोपी, तुम्हाला माहित आहे, मुख्यमंत्र्याकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, दुसरं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना. कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा, त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू, तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा. हे प्रयोग सरक सुरू आहे 3 महिन्यापासून. पण झालंय काय याच्यातलं? आत्तापर्यंत झालं काय? तुम्ही या विषयात नका राजकारण आणू. हा विषय लय गंभीर आहे. कारण कुटुंबाला बसायची वेळ येते. तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार, फक्त राजकारण करायचं दिसतंय, झाले मोकळे पळवाट. तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलू, तुम्ही प्रत्येक वेळेस हा हे करू म्हणून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत. त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती. आता सरकारच गई तरी पण त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते. ही लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या, आणि सगळ्यांना कळतंय. फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं. पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले संतोष भाई. अलग मत असू शकतात, कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढं ज्याला त्याला राजकारण दिसतंय. पण संतोष भाईचं कुटुंब, त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसतील, काय बोलावं तुम्हाला? परवा आमदार सुरेश दस या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देशमुख गावकऱ्यांची भेट घेतली, त्यांनी विनंती केली की एवढं टोकाचं पाऊल उचलू नका, तुमचे जे मागण्या आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो. तुम्ही कसं बघता? विश्वास आहे तुमचा? नाही, आपण काय बघत नाही, आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघतो. सांगतील असं वाटतंय किंवा त्यांचं ऐकतील नाही, ते विषय तर आपल्याला काय माहिती. आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढं छातीत ठोकून काम करतो. मग कोणाचा बाप असू दे, दुश्मनी होऊ दे, नाही तो वैर होऊन फिरून मागं हटत नाही. अस्सल रक्त आहे, फिरून मागं सरकार. ते छक्के पंजे खेळता येत नाहीत. मग छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. कोण खेळते? मुख्यमंत्री, दुसरं कोण? 3 महिने लागतात काय? दादा तुम्हाला असं म्हणायचं, या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालते. मग पाठीच नाही घाली तर मग काय मस्साजोगचे गावकरी किंवा महाराष्ट्र थोडंच पाठीशी घालतो. तेच नाही घाली तर कोण घालतं? कसं काय दिसणार? मग मोबाईल सापडा ना होय. ते कोण आहे, खोट्या का चाट्या काहीतरी देऊ, त्याचा मोबाईल सापडा नाही का? नुसतं मोबाईल. अरे यार, सगळ्याला सगळं कळतं, काय आता? जे देशमुख कुटुंबीय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. मुख्यमंत्र्यांसोबत सातत्याने चर्चा होते. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी हजर असतात, आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं होतं ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटतं? कुठे पाळलं असतं? आता अर्ध बीडचं जेल भरलं असतं, अर्ध जेल. आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे, आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंबा इतकं दुसऱ्यांचे दार झिजवणारं एकही मी राज्यात आणखीन कुटुंब बघितलं. इतके न्यायासाठी प्रत्येकाची उंबरे झिजवले, तरी उपोषणाला बसायची वेळ आली. आमचा खरेपणा पटत नाहीये. हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे, कशात नसली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे. आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे.
केल्या होत्या, कोण डावरला? सरकार आणि दुसरं कोण? मग काय तिकडे येडुराप्पा येईन काय दुसऱ्या राज्यात? हेच ना, हेच नाही. तुम्ही न्यायचं देऊ शकत नाहीत ना. काय दिलाय का न्याय? एखादी बाजू सांगा आम्हाला. हे झाले नव्हतं आंदोलन करूनच झालेत मत्स्यजो कुटुंबाकडून, गावकऱ्यांकडून सगळ्या. तुम्ही धरलाय कोण? ते काल परवा इकडे एक ते परळीला गेले होते, ते पोलिसाला 2 माणसं सुद्धा आत रेटत नव्हते. गाडीत रेटत नव्हते आत. हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. 2 माणसं 50 पोलिसाला आत नुसते दारात सुद्धा जात नव्हती ती. जस काय पलीकडून विषय हाती उभा केले त्यांना, इतकी ताकद होती त्यांची. म्हणजे इथं न्यायाची भूमिका लक्षात येते एका फटक्यास. न्यायाची भूमिका कसा मार्ग करून दिला यांनीच आरोपींना पळून जायला, तिथंच सिद्ध होतं ते. त्या आपण म्हणतो ना, स्वतःहूनच स्वर्ग किंवा एक भात शिजला की नाही एका शितावून बघायचं, ते उत्तम उदाहरण आहे परवाच. एका आमदाराच्या गाडी पुढे 2 जण उभा राहतील आणि 10, 15, 20 पोलिसांना सुद्धा ते दारापर्यंत सुद्धा जात नाही. ते उत्तम उदाहरण आहे. मग या आरोपी अटक कशी होती? हे शक्य नाही. एकही आरोपी सह-आरोपी होईल याच्यात असं वाटत नाही. 100% वाटत नाही. कारण करणारे सगळे ते आहेत. दादा, आपण आला त्या दिवशी यापूर्वी स्वतः धनंजय देशमुख टाकीवरती चढले होते, एक आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्यात जवळपास 2-2.5 तास तुम्ही मध्यस्थी करून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वाल्मिकीवरती कारवाई झाली. तो उद्रेक पाहता आज पुन्हा हा उद्रेक आहे. हा जरी शांत असला तरी हा सुद्धा उद्रेकच आहे. उद्रेकच नाही तर हे प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत प्रत्येकाच्या. पण आता मतप्रवाह दुःखाच्या बाजूने ठेवायचे का सरकारच्या बाजूने ठेवायचे? इथं माणुसकी कशी आहे, जिवंत आहे का बेगडी आहे, हे महत्वाचं. तुमच्या माणुसक्या ज्यावेळेस उफाळून येतात ना, त्यावेळेस इथं माणुसक्या उफाळून यायला पाहिजे. तुमच्या डोळ्यात देखता कुटुंबाचंच लेकरू जाऊन त्यांना उपोषणाला बसायची वेळ. हे लहान शब्द नाही. देशमुख कुटुंब उपोषणाला बसते म्हणजे आज नाचक्की झाली सरकारची. त्यांना काही वाटत नाही समजा त्याचं, ते सगळ्या दुनियाचे बिनलाज आहेत, त्यांना काय फरक नाही पडत याचा. पण इथं माणुसकी आता जिवंत असायला पाहिजे होती की देशमुख कुटुंब काही करून बसू द्यायचं. देशमुख कुटुंब काही झालं तर बसू द्यायचं नाही. पुऱ्या मागण्या मंजूर करायच्या आत्ता. त्याला म्हणतात माणुसकी, त्याला म्हणतात सरकार. जनता तर करणारच नाही, त्याला नाविलाज. पण दादा, तुम्ही यापूर्वी सरकार आवाहन केलं होतं की आता कठोर पाऊल उचलू नये, स्वतः देशमुख कुटुंबाने अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये. पण ही विनंती करत असताना सरकारला पण इशारा दिला होता. आता काय वाटतं? तर आता आंदोलन सुरुवात झाली आहे, आज पहिला दिवस संपत येतो. काय आपण नाही म्हणलो, परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला, न्याय मिळताना दिसत नाही, पर्याय तरी काय? 7 दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाहीये. तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही देत आणि त्या SP कलेक्टरला पण नाही. त्यांच्या हातातच काही नाही. वरून 100% अधिकारच दिलेले नाही. त्यांना जर मोबा सोडली ना, लगेच गरज नाही भाऊ 3 महिन्याची, 2च दिवसात अर्ध जेल भरलेलं दिसेल तुम्हाला बिल. 100% मोबा जर दिले बघा भरीव देत का नाहीत. इथं काम होत नाहीये. इथं फक्त यायचं, भाषण करायचं, बाईट द्यायचं आणि मोकळं व्हायचं. एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडू. कागद घ्यायचे, बघायचं, माना हालायचा फक्त आणि बसायचं, उठायचं आणि चालले. बसायचं, उठायचं आणि चालले. ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथं नेत्यांना येऊन. काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार. 3 महिने झालं ना, काहीच व्हाय नाही. करते करवी ते सगळे तुम्ही आहेत. प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा, याच्यात प्रगती काय? या तपासात प्रगती नवीन काय? आता 409 तारखेला दाखल काय प्रगती? कोणता आरोपी धरलाय? कोणचा सह-आरोपी केलाय? कुणी गाड्या दिल्याला? कुणी धमकी दिल्याला?
याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये? मग भाराभर आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय? तुमच्या गाड्या तुमचे चष्मे बघायसाठी नाही आलो ना आम्ही. हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही. त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला संतोष भाईचा, त्या प्रकरणात प्रगती काय? शून्य. अरे उज्ज्वल निकम साहेब साधा विषय देव, ते सुद्धा नाही आणखी. हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय, खूप मोठं. अर्धे इकडं अर्धे तिकडं. आणि तुम्ही स्पष्ट बोलायला खरं तर फार इच्छा नाही, बाकी काय नाही. तर स्पष्ट बोलायला मी कचाकच घोड्या लावतो, कारण मला नाही सहन होत. शपथ सांगतो तुम्हाला, मला हे सहनच होत नाही. ही खून आहे, लय डेंजर खून आहे. हे सोपं नाहीये. एका लेकरांचा बाप गेलाय, एका आईचं सोन्यासारखं लेकरू गेलं. नुसते हेलपाटे घालता यार जरा. तुम्हाला 3 महिन्यात एकही 6 रुपये झाला नाही. हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत. तुम्ही काय केलं? हे मीडियात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये. येता भेटून जा, पाणी पेले की विचारते, आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील. अरे ते ना, हे दुर्दैव आहे सरकारचं. हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी. एकतर आतापर्यंत त्यांचं अंग थरथर कापायला पाहिजे होतं. हे पाप आता डोक्यावर घ्यायचं कसं? संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची वेळ आहे. हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झालाय त्यांचा. इथं यायचं, मीडियात बोलायचं, चालले निघाले. पुन्हा यायचं, पुन्हा जायचं की निघाले. प्रगती काय आहे मॅटरमध्ये? काय प्रगती? काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती? सगळं उकरून तर तुम्हीच काढता. सरकार तुम्हीच. काय बोलायचं? उलट सरकार मागं असल्यावर टेन्शनच नाही ना. समजा आपल्या घरातला सरपंच म्हणल्यावर आपल्याला काही टेन्शनच नाही ना. आधी आपल्या गल्लीतला रस्ता, मग बाकीच्या गल्लीतला. सरकारच आपल्या सोबत आहे. नाही कसं काय नाही? सरकार सोबत नाहीये का? हा, जनता आहे नसते. मग आता आपल्याला आरडावं लागल, ओरडावं लागल, मोठाले आंदोलन करावं लागतील. मग सरकारचा कुणीतरी येईल आणि मग आपण त्याला मागण्या सांगू, मग तो वर घेऊन जाईल. सरकारच आमच्या सोबत आहे ना, देशमुख कुटुंबासोबत. प्रगती काय? नाही म्हणा सरकार सोबत. कुणी सांगा की 3 महिन्यात सरकार देशमुख कुटुंबाच्या मसजोग गावकऱ्यांच्या सोबत नाही. हाईच. गावकऱ्यांनी आणि मराठ्यांनी संतोष भैया म्हणून बघा. पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला. नेता म्हणून जर बघितलात ना, अवघड आहे. सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे. तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल. सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर, सोबत नसतात ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल. आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला? याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे. काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना? कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडासाठी कुंकडे. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे.